आजचा जो कन्सेप्ट डिस्कस करायचा आहे दॅट इज हाऊ टू इम्पोर्ट CSV फाइल इनटू MySQL. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, हाऊ टू इम्पोर्ट द CSV फाइल इनटू MySQL. MySQL मध्ये मला काय करायचं की माझ्याकडे एक CSV फाइल आहे. CSV फाइलचा मीनिंग काय, CSV इज नथिंग बट कॉमा सेपरेटेड फाइल. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, कॉमा सेपरेटेड फाइल म्हणतो. मग आता ही कॉमा सेपरेटेड फाइलचा फॉर्मॅट जो असतो तो असतो एक्सेल मध्ये. ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे, एक्सेलचा जो डेटा आहे तो डेटा तुम्हाला ॲज इट इज कुठे घ्यायचा आहे, SQL मध्ये घ्यायचा आहे. याची गरज पडते आपल्याला कधी कधी, ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता तर कधी कधी डेटा जो असतो तो CSV मध्ये असतो. मग CSV चा डेटा काय करावा लागतो आपल्याला, कधी कधी CSV चा डेटा आपल्याला SQL मध्ये घ्यावा लागतो आणि SQL मध्ये घेऊन मग तो पॉवर BI ला कनेक्ट करावा लागतो SQL. ठीक आहे, ही कधी कधी काही कंपनीची अशी रिक्वायरमेंट असते की काही कंपन्या SQL विथ पॉवर BI काम करते किंवा काही कंपनी काय करते की एक्सेल विथ पॉवर BI काम करते. तुम्हाला त्याच्यानुसार काय करावं लागतं, ऍडजस्ट व्हावं लागतं. मग देताना काही जण डेटा कशा कोणत्या फॉर्मॅटमध्ये देतात आपल्याला, तर डेटा काही जण आपल्याला CSV फॉर्मॅटमध्ये देतात. ठीक आहे, मग त्या CSV ला आपल्याला काय करावं लागतं, SQL मध्ये ऍड करावं लागतं. आता ही प्रोसेस कशी करायची समजते ना, की थीम काय आहे, हाऊ टू इम्पोर्ट CSV फाईल इनटू MySQL. MySQL मध्ये इम्पोर्ट कशी करायची CSV फाईल, कळलं. मग त्याच्यासाठी मला रिक्वायरमेंट काय पाहिजे, तर रिक्वायरमेंट मला पाहिजे की माझ्याकडे काय पाहिजे, माझ्याकडे CSV फाईल पाहिजे. ठीक आहे, माझ्याकडे काय पाहिजे, आय हॅव अ CSV फाईल किंवा आय नीड CSV फाईल. ठीक आहे, मग आता आपण काय करणार आहे की आपल्याला कधी कधी रॅन्डम डेटा पण लागतो प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, मग आता हा रॅन्डम डेटा कुठून जनरेट करायचा, मग त्याच्यासाठी काही 2 वेबसाईट आहेत आणि त्या वेबसाईटचा यूज करून आपण काय करतो, तर त्या वेबसाईटचा यूज करून आपण रॅन्डम डेटा जनरेट करतो. कशासाठी रॅन्डम डेटा लागतो, फॉर द प्रॅक्टिस पर्पज. जसं की तुम्ही SQL वरती जर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला लार्ज अमाऊंट ऑफ डेटा कधी कधी लागतो आपल्याला. मग लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आपण इन्सर्ट क्वेरी तर इन्सर्ट नाही करू शकत, 10,000 रेकॉर्ड किंवा 5,000 रेकॉर्ड, 1,00,000 रेकॉर्ड. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण काय करतो की काही रॅन्डम डेटा जनरेटेड टूल, आपण ऑनलाईन रॅन्डम जनरेटेड टूल आहे त्या टूलचा आपण यूज करतो. तर अशा 1-2 वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटचा यूज आपण रॅन्डम डेटा जनरेटसाठी करतो. ही जी पहिली वेबसाईट आहे जनरेट डेटा नावाची. ठीक आहे, तर ही एक वेबसाईट कशासाठी यूज केली जाते, रॅन्डम डेटा जनरेट करण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरी जी वेबसाईट आहे ती दुसरी वेबसाईट कोणती आहे, SQLDataGenerator.com. ठीक आहे, तर याच्यामधून तुम्ही काय करू शकता, तर याच्यामधून तुम्ही कमीत कमी 1 लाखापर्यंतचा डेटा जनरेट करू शकता. कळलं. तर मला काय करायचं आहे, तर मला ह्या कुठल्या पण एका साईटवरून मी काय करेन, CSV फाईल जनरेट करेन. ठीक आहे, मग कोणती पण एक साईट घ्या, generatedata.com ही एक साईट घ्या किंवा SQLDataGenerator.com नावाची एक वेबसाईट आहे. तर ह्या 2 वेबसाईट कशासाठी यूज केल्या जातात, टू जनरेट द रॅन्डम डेटा. ठीक आहे, मग मी काय केलं, तर ह्या वेबसाईट वरती आलो generatedata.com आणि याच्यातनं काय काय मला पाहिजे, कॉलमचे नाव काय काय पाहिजे, मला नेम पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर ईमेल पाहिजे, बरोबर आहे. ठीक आहे, तर काय केलं बघा, ह्या वेबसाईटवरती येऊन generatedata.com ह्या वेबसाईटवरती येऊन काय केलं, कॉलम सिलेक्ट केले. कॉलम कोणते कोणते, नेम पाहिजे, ईमेल पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर मला काय पाहिजे, अजून याच्यामध्ये कंट्री पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर मला काय पाहिजे, करन्सी. असे किती कॉलम घेतले, अजून एक कोणतं घेणार, रिजन. ठीक आहे, असे टोटल आपण किती कॉलम घेतले, असे टोटल आपण 5 कॉलम आपण सिलेक्ट केले. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे काय म्हणते की चूज द डेटा फॉर्मॅट, तुम्हाला कोणत्या डेटा फॉर्मॅटमध्ये डेटा पाहिजे. तर डेटा आपण जास्ती करून जो फॉर्मॅट यूज करतो मार्केटमध्ये सध्या, तर एकतर हे 3 सगळ्यात जास्त, जेसन, CSV, SQL. ठीक आहे, तर हे 3 सगळ्यात जास्त यूज केले जाणारे डेटा फॉर्मॅट आहे. कधी कधी तुम्हाला जेसन वरती पण काम करावं लागतं इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, नाही HTML मध्ये नाही करत आपण, जेसन हा जो. ठीक आहे, तर कधी कधी आपण काय करतो, तर कधी कधी आपण जेसन फॉर्मॅटमध्ये डेटा घेत असतो. तर हे पण मी तुम्हाला सांगेन की जेसन वरती काम कसं करायचं, जेसनचा डेटा कसा असतो हे कुठं बघायचं, पॉवर BI च्या ट्युटोरियल मध्ये बघायचंय.
ज्यावेळेस आपण डेटा घेतो त्यावेळेस जेसन थ्रू, CSV थ्रू, SQL थ्रू तिन्ही ठिकाणी आपल्याला तो डेटा बघायचा. आता मला फॉर्मॅटमध्ये असतो डॉट जेसन आणि तो फॉर्मॅटमध्ये कसा असतो, ऑब्जेक्ट, अरे ऑफ ऑब्जेक्ट असतात ते, तो फॉर्मॅट वेगळा असतो. मी तुम्हाला सांगेन तो फॉर्मॅट. कळलं? आता इथं मला जो फॉर्मॅट लागणार आहे तो कोणता लागणार आहे, CSV. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मी हा चूज डेटा फॉर्मॅट केला, बरोबर आहे, त्याच्यानंतर हे कॉलम सिलेक्ट केले आणि काय म्हटलं मी, जनरेट बटनवरती क्लिक केलं. आता जनरेट बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं की मला काही डेटा इथं आलेला आहे, बरोबर, हा डेटा इथं आलेला आहे. त्याच्यानंतर इथं बघितलं डेटा टाईप नेम, ईमेल, करन्सी, बरोबर. तर हे सगळे आपण काय केले, तर हे कॉलमचे नावं जे आपण आता घेतलेत ते सगळे कॉलमचे नावं तुम्हाला इथं वरती दिसतील. ठीक आहे. आणि इथनं तुम्हाला करन्सी कोणत्या टाईपची करन्सी पाहिजे तर ती करन्सी तुम्ही काय करू शकता, तर ही करन्सी तुम्ही इथं यूज करू शकता. कळलं? तर बघा हे, तर इथनं काय केलं, तर इथनं मी जनरेट वरती क्लिक केलं आणि जनरेट वरती ज्यावेळेस मी क्लिक केलं तर किती रो पाहिजे तुम्हाला, सध्या मला किती रो पाहिजे, 100. इथं जर मी 1000 जर केलं तर इथं पॉसिबल नाही आहे, कारण इथं मला जर 1000 म्हणजे हायर अमाऊंट ऑफ डेटा पाहिजे असेल तर मला इथं लॉग इन करावं लागेल. ठीक आहे. म्हणून तेवढं नाही, इथं काय केलं आपण फक्त 100 पर्यंत आपण डेटा जनरेट केला. ठीक आहे. इथं काय करा, जनरेट वरती क्लिक करा आणि जनरेट वरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर एक CSV फाईल काय होते, एक CSV फाईल जनरेट होते आणि ती डाउनलोड होते तुमच्या सिस्टीम मध्ये. कळालं इथंपर्यंत? अजेंडा कळाला काय, CSV फाईल कशी इम्पोर्ट करायची SQL मध्ये. ठीक आहे. तर आता ही फाईल काय होईल, ही फाईल काय झाली, जनरेट झाली. मला डाउनलोड वरती क्लिक करा आणि डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या सिस्टम मध्ये कुठं डाउनलोड्स नावाचं जे सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये ही फाईल जनरेट होते. ठीक आहे. .csv नावाची फाईल. तर ह्याला काय करा, ह्या फाईलचं नाव थोडंसं चेंज करा आणि ह्या फाईलचं नाव काय ठेवलं मी, data.csv. ठीक आहे. हे झालं माझं इथंपर्यंतचं काम, CSV फाईल. आणि या फाईलला जर तुम्ही ओपन केलं तर या फाईलला ओपन केल्यानंतर ती एक्सेल मध्ये ओपन होते, कारण ही कॉमा सेपरेटेड फाईल आहे. याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू असतात त्या कशा असतात, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू असतात. ठीक आहे. एकदा ज्यावेळेस मी या फाईलला डबल क्लिक केलं, डबल क्लिक करून ही फाईल कशामध्ये दिसते, एक्सेल फॉर्मॅटमध्ये ही फाईल असते. ओपन विथ मायक्रोसॉफ्ट एक्सेल. आणि जो डेटा दिसतोय तुम्हाला, तर हा जो डेटा आहे हा डेटा कसा असतो, कॉमा सेपरेटेड डेटा असतो. ठीक आहे. आणि हा डेटा मला काय करायचा, आता हा डेटा जनरेट झालेला डेटा मला SQL मध्ये ऍड करायचा. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मग आता काय करा, SQL मध्ये या, SQL मध्ये आपण कुठे येणार, MySQL वर्क बेंचला आपण काय करणार आहे, लॉग इन करणार आहे. ठीक आहे. सगळ्यांकडे MySQL वर्क बेंच असेल, त्याच्यावर काम करतोय. ठीक आहे. एका डेटाबेसला कनेक्ट करा. आता इथं आलात तुम्ही, इथं आल्यानंतर काय करायचं तुम्हाला, तर इथं आल्यानंतर तुम्हाला तो डेटा घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता डेटा घ्यायचा कसा, डेटा घेणार कसं तुम्ही, बरोबर. मग आता तो डेटा घेण्यासाठी आपण काय केलं, तर तो डेटा घेण्यासाठी आपण इकडच्या साईडला जर बघितलं तुम्ही, इकडच्या साईडला आपल्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला सगळे डेटाबेसचे नावं दिसतील, बरोबर आहे. सगळे काय दिसतील इकडे, डेटाबेसचे तुम्हाला इकडे नावं दिसत आहेत. लेफ्ट हँड साईडला Amazonचा डेटाबेस आहे, बरोबर. त्याच्यानंतर हे क्लासिक मॉडेल डेटाबेस आहे. त्याच्यानंतर डेटा अनालिटिक बॅच 2 जो की आपण सारखा यूज करतो डेटाबेस, तो डेटाबेस आहे, बरोबर आहे. मग मला काय करायचं आहे, आता मला जो डेटा मला जनरेट करायचा आहे तो डेटा मला कुठे जनरेट करायचा आहे, तो डेटा मला जनरेट करायचा आहे ह्या TCS नावाच्या टेबलमध्ये. कळलं? कुठं जनरेट करायचं मला, TCS नावाच्या डेटाबेसमध्ये मला आत्ताचा जो काही डेटा आहे तो डेटा मला कुठे घ्यायचा आहे, TCS नावाच्या डेटाबेसमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता तो डेटाबेस कसा, तो फाईल कशी इम्पोर्ट करणार ह्या डेटाबेसमध्ये, कसं करायचं, तर ह्या डेटाबेसला राईट क्लिक करा. ठीक आहे. डेटाबेसला काय केलं तुम्ही, राईट क्लिक, आणि राईट क्लिक केल्यानंतर काय करायचं, तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो, टेबल डेटा इम्पोर्ट विझार्ड. कळतंय काय नाव आहे, टेबल डेटा इम्पोर्ट विझार्ड. ठीक आहे. क्लिक करा
आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होते. ठीक आहे. आणि ह्या विंडोला काय सांगायचं आपल्याला, सिलेक्ट फाईल सिलेक्ट करा इम्पोर्ट करण्यासाठी. बरोबर. मग आता ती फाईल इम्पोर्ट करायची तुम्हाला. त्या फाईलचा फॉर्मॅट काय असला पाहिजे तर वरती दिलेला आहे बघा तुम्हाला. फाईलचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, एक तर CSV असला पाहिजे किंवा जेसन फाईल असली पाहिजे. दोन्हीपैकी एक फॉर्मॅट असला पाहिजे SQL मध्ये डेटा इम्पोर्ट करायचा असेल तर. ठीक आहे. मग आता ब्राउज करा आणि ब्राउज करून काय करायचं मला, ती फाईल कुठे आहे, डाउनलोड्स मध्ये data.csv नावाची फाईल आहे, जे की आपण आता काय केलं होतं, डेटा जनरेट करून ते यूज केलं, याच्यामध्ये टाकला होता. ठीक आहे. याला ओपन करा आणि ओपन केल्यानंतर काय केलं, परत तुम्हाला इथं नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हणा आणि नेक्स्ट म्हटल्यानंतर ठीक आहे, क्रिएट द न्यू टेबल. बरोबर आहे. काय करायचं तुम्हाला, हा जो रेडिओ बटन आहे दुसरा कोणता, क्रिएट द न्यू टेबल. कोणत्या डेटाबेस मध्ये नवीन टेबल बनवायचं तुम्हाला, TCS नावाच्या डेटाबेस मध्ये नवीन टेबल बनवायचं आणि टेबलचं नाव काय, डेटा. तुम्हाला काय नाव ठेवायचं, तुम्ही इथं काय करू शकता, इथं तुम्ही या टेबलचं नाव ठेवू शकता. ठीक आहे. मग मी काय म्हटलं, तर मी इथं डेटा, ह्याला नाव काय दिलं मी, डेटा IMP. टेबलचं नाव काय, डेटा अंडरस्कोर IMP, हे टेबलचं नाव आहे. ठीक आहे. जर ह्या नावाचा टेबल ऑलरेडी असेल तर काय करायचं, हा चेकबॉक्स चेक करा, ड्रॉप टेबल इफ एक्झिस्ट. ठीक आहे. तर याच्यावरती क्लिक चेक करा. आता ह्या नावाचा टेबल डेटा असो नसो आपण काय केलं, याच्यावरती चेक केलं. कळलं. मग काय करा, नेक्स्ट बटन वरती क्लिक करा आणि नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर काय झालं की कॅरेक्टर सेटचा हा इश्यू येतो. ठीक आहे. आता जो एरर येत होता आपल्याला मगाशी, त्या एररला सॉल्व्ह कसं केलं आपण, तर त्या एररला सॉल्व्ह करण्यासाठी काय केलं की ह्या CSV डेटामध्ये, ह्या CSV फाईलमध्ये जे अनरेकग्नाइज्ड कॅरेक्टर होते, स्पेशल सिम्बॉल, स्पेशल कॅरेक्टर होते. जसं तर तुम्ही इथं बघितलं, हे असे कॅरेक्टर्स आहेत. बरोबर आहे, जे की रेकग्नाइज नाही होत. तर मग काय करा, तर त्या एक्सेल मधून हा कॉलम जो आहे, जो स्पेशल कॅरेक्टर इंडिकेट करतो, त्याला काय करा, त्याला कम्प्लीट ड्रॉप करून टाका, म्हणजे कॉलमच सोडून टाका. कॉलम कसा उडवतो एक्सेल मधला, राईट क्लिक आणि त्याच्यानंतर काय म्हणतो आपण, डिलीट. डिलीट म्हटल्यानंतर हा पूर्ण कॉलम काय होतो, पूर्ण कॉलम हा डिलीट होऊन जातो. त्या एररला सोल्युशन. ठीक आहे. मग आपण काय केलं, तो कॉलम उडवून टाकला. बरोबर. आणि तो कॉलम आपण काढून टाकल्यानंतर आपल्याला बघा त्या फाईल मधले फील्ड कोणते कोणते होते, नेम होता, ईमेल होता, बरोबर आहे, कंट्री होता आणि करन्सी होती. आहेत ना त्या कॉलमची नावं. आणि सेम डेटा तुम्हाला कुठे दिसतं, खाली दिसतं, एक सॅम्पल डेटा पण दिसतं तुम्हाला. बरोबर आहे. आणि मग काय करा, नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर परत नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर बघा, तर ही क्वेरी काय झाली, डेटा काय झाला, इम्पोर्ट झाला. बरोबर. नेक्स्ट 100 रेकॉर्ड इम्पोर्टेड, फिनिश. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही फिनिश कराल, फिनिश केल्यानंतर काय करा, एकदा ह्या डेटाबेसला रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर तुमच्या समोर एक डेटा नावाचा टेबल तयार झाला. बरोबर. आणि या डेटा नावाच्या टेबलला जर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ॲज इट इज रेकॉर्ड्स तुम्हाला कुठे भेटले, सेम 100चे 100 रेकॉर्ड कुठे आले, CSV फाईलचे डेटा कुठे आला, SQL मध्ये आला. कळलं. इम्पोर्ट कसं करतो आपण, हा अतुलला पडलेला प्रश्न होता. कळलं. तर एखादा CSV डेटा असेल आणि तो CSV डेटा आपण SQL मध्ये कसा घेतो, काही डाऊट इथपर्यंत? कळलं. हो, तो वर्क बेंचनीच घेतो आपण किंवा हो. आता इकडे जर तुम्ही आला तिथं, ठीक आहे, तर MySQL कमांड लाईन ओपन करा आणि MySQL कमांड लाईन मध्ये हा डेटा तुम्हाला इथं पण दिसून जाईल. जसं की मी काय केलं, पासवर्ड टाकला. ठीक आहे. काय केलं आपण इथं, शो डेटाबेसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट यूज TCS. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं आपण, शो टेबल्स. ठीक आहे. इथं दिसतोय तुम्हाला टेबल कोणता, डेटा. ह्या एकदा ह्या टेबलला डिस्क्राईब करा. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा.
बरोबर आहे. इथं कुठलं तुम्हाला काही दिसत नाही आणि सगळा टाईप काय काय दिसतोय, टेक्स्ट दिसतोय सगळा टाईप. आणि ज्यावेळेस तुम्ही डेटा क्लिनिंग ऑपरेशन करता, तर डेटा क्लिनिंग ऑपरेशन करताना तुम्हाला प्रत्येक कॉलमचा डेटा टाईप पण समजा चुकीचा जर असेल एखादा डेटा टाईप, तर तो डेटा टाईप सुद्धा तुम्हाला व्हेरीफाय करून तो डेटा टाईप रिनेम करावा लागतो, कॉलम रिनेम करावं लागतं. ठीक आहे. मग आता इथं काय करा, इथं आपण काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम डेटा. ठीक आहे. काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम डेटा आणि लिमिट लावली आपण कितीचे, 10 रेकॉर्डची लिमिट लावली. कळतंय. तो CSV मधला डेटा काय झाला, तो CSV मधला ज्याचा जो रॅन्डम जनरेट झालेला डेटा होता, तो डेटा आपण काय केला, फेच केला. कळतंय. कधी कधी आपल्याला प्रॅक्टिससाठी डेटा लागतो आणि कधी कधी तुम्हाला पॉवर BI मध्ये पण म्हणतात की बाबा CSV चा डेटा SQL मध्ये घ्या आणि SQL पॉवर BI ला कनेक्ट करा. तर त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ही प्रोसेस काय करावी लागते, फॉलो करावी लागते. डायरेक्ट कनेक्ट होतं सर्व. हो हो. एकूण 95-96 असे काही सोर्सेस आहेत, ते पॉवर BI ला कनेक्ट करू शकतो आपण. जसं की SQL आहे, MySQL आहे, ॲक्सेस आहे, CSV फाईल आहे, नोटपॅडची फाईल आहे, जेसन आहे. असे किती 95 सोर्सेस आहेत, तिथून तुम्ही पॉवर BI ला डेटा पास करू शकता. कळलं. काही डाऊट इथपर्यंत नाही ना.